झी 24 तास एक पाऊल पुढे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज टोल विरोधात इशारा दिल्यानंतर मुंबईत दहिसर मध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोल नाक्याची तोडफोड केली आहे। आपण पाहतोय राज ठाकरेंच्या आवाहनानंतर दहिसर मध्ये टोलची तोडफोड करण्यात आली। आमदार प्रवीण दरेकरांच्या नेतृत्वाखाली ही तोडफोड करण्यात आली आहे। दहिसर चेक नाक्यावरचा टोल नाका जो आहे तो फोडण्यात आलेला आहे। मनसेचे 3 नगरसेवक पोलिसांच्या ताब्यात आहेत। आपण अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रवीण नलावडे आपल्या संपर्कात आहेत। प्रवीण, अधिक काय माहिती आहे, कशा प्रकारचं आंदोलन तिथे सुरू आहे? आंदोलन सुरू झालं होतं। मनसेने हा दहिसरचा टोल नाका आहे तो संपूर्णपणे इथे झेंडे लावून आणि घोषणाबाजी केली। तर काही संतप्त कार्यकर्त्यांनी जो टोल नाक्याचा जो काउंटर होता ते काउंटर तोडलं। काउंटर तोडल्यानंतर थोडीशी वाहन चालकांमध्ये घबराट पसरली। त्यानंतर पोलिसांनी सौम्य लाठीमार देखील केला आणि याच्यानंतर सर्व आंदोलनकर्ते पळाले होते। आंदोलनकर्त्यांची मागणी अशी आहे की काही ठिकाणी आवाजाचा टोल आकारला जातो। कुठल्या प्रकारची रस्त्याची सुविधा नाही आहे आणि रस्त्याची सुविधा नसताना देखील हा टोल मोठ्या प्रमाणावर आकारला जातो। त्यामुळे हे गेल्या अनेक दिवसांपासून मनसे कार्यकर्ते संतप्त होते। राज ठाकरेंच्या आदेशानंतर एकूणच सध्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली। धन्यवाद प्रवीण या सविस्तर माहितीसाठी। एकूणच दहिसर टोल नाक्यावरती आमदार प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे। आपण अधिक माहिती घेऊयात। पंकज दळवी आमचे प्रतिनिधी तिथे आहेत। पंकज, काय एकूण परिस्थिती आहे, कशा प्रकारचं आंदोलन तिथे सुरू आहे? पंकज, राज ठाकरेंच्या आवाहनानंतर हे आंदोलन सुरू झाले। लगेचच आमदार प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू झालेलं आहे। काय अधिक माहिती आहे? आपण पाहतोय मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज टोल विरोधात इशारा दिल्यानंतर मुंबईतल्या दहिसरमध्ये आमदार प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू झालं। या टोल नाक्यावर, दहिसर टोल नाक्यावरती हे आंदोलन झालेलं आहे। या आंदोलनामध्ये तोडफोड करण्यात आली आहे टोल नाक्याची। प्रकाश दरेकर तसंच चेतन कदम यासह आणखीन एक नगरसेवक मनसेचे पोलिसांच्या ताब्यात आहेत। 3 नगरसेवकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। आपण अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी पंकज दळवी आपल्या संपर्कात आहेत। पंकज, काय अधिक माहिती आहे, कशा प्रकारचं आंदोलन सध्या सुरू आहे? भूषण, आज राज ठाकरे यांनी ठाण्याच्या सभेमध्ये टोल नाक्या संदर्भातला कार्यकर्त्यांना आदेश दिले आणि त्याची अंमलबजावणी लगेच सुरू झालेली आहे। दहिसरचा जो चेक नाका आहे त्याचं तिकडे मनसेचे कार्यकर्ते गेले होते दुपारी 3:30-4च्या सुमारास आणि तिकडे त्यांनी आंदोलन करायला सुरुवात केली। गोंधळ घातला आणि गोंधळ घातल्यानंतर तिकडे त्यांनी दहिसरच्या पोलिसांनी 3 नगरसेवक त्या भागातले मनसेचे जे आहेत प्रकाश दरेकर, हे प्रवीण दरेकर आमदार आहेत मनसेचे नेते, त्यांचे बंधू आहेत प्रकाश दरेकर, त्यासोबतच शिल्पा चौगले आणि चेतन कदम या 3 मनसेच्या नगरसेवकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। दहिसर पूर्वेच्या पोलीस स्टेशनमध्ये त्यांना नेण्यात आले आणि तिकडे कार्यकर्ते सुद्धा आता दहिसर पोलीस स्टेशनच्या गेटवर जमा झाले आहेत आणि त्यांनी तिकडे घोषणाबाजी आणि गोंधळ करायला सुरुवात केलेली आहे। नक्कीच। एकूणच पंकज, आपण बघितलं राज ठाकरेंनी आवाहन केलं होतं आणि त्यानंतर हे आंदोलन सुरू झालेलं आहे। दहिसरच्या चेक नाक्यावरची काय परिस्थिती आहे, म्हणजे एकूणच कशा प्रकारे इथे टोल आकारला जातो, किती दिवसांत हे काम पूर्ण होणं अपेक्षित होतं आणि किती रुपयांचं हे काम होतं? भूषण, हे काम पूर्ण झालेलं आहे आणि तिकडच्या जे कार्यकर्त्यांनी ज्यांनी आज तिकडे गोंधळ घातला त्यांचं असं म्हणणं आहे, त्यांच्या नेतृत्वाचं असं म्हणणं आहे की ह्याचं जी काही पैशाची जी वसुली आहे ती पूर्ण झालेली आहे आणि तरी सुद्धा वसुली पूर्ण झाल्यानंतर तिकडे टोल घेतला जाऊ नये असं नियम सांगतो। मात्र असं असून सुद्धा तिकडे टोल वसुली चालली आहे। याची माहिती सगळ्यांना होती। मात्र आज अखेर मनसेच्या पक्ष नेतृत्वाने त्यांना आदेश दिले की अशा पद्धतीने काही होत असेल तर तिकडे तळव हे करा आणि तशा पद्धतीने त्यांनी आज तिकडे गोंधळ घातलेला आहे। निश्चित। धन्यवाद पंकज या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर लगेचच पक्षातल्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केलं। दहिसरला आमदार प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली मनसेने आंदोलन केलंय। आपण पाहूयात राज ठाकरे नेमकं या टोल विरोधात काय बोलले होते। कुठे कोण पैसे घेतायत, कोण खातायत आणि आम जनता नुसती फक्त भोगत राहते ही सगळी दुःख। बोलणार कोणाकडे बोलणार? उभे राहा एकदा त्या सगळ्या टोल नाक्यावरती, जा उभे राहा। तुमचा वेळा टोल सुरू करू नका तिकडे, नाही त्यांचा एक वेगळा एक्स्ट्रा टोल। किती गाड्या येतात, काय होतंय जरा एकदा तपासा। हे विविध विषय तुम्ही हाताळले पाहिजेत। काल अजित पवारांनी सांगितलं, काल त्या तुमचे कोंबडा कोणते पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं
महाराष्ट्र पिशव्या मुक्त करू. कसल्या पिशव्या मुक्त करताय? महाराष्ट्रातले सगळे रस्ते पहिले टोल मुक्त करा. या टोल वरती सगळे जे प्रकार चालू आहेत, बांधलेला रस्ता त्याची किंमत सगळी टोलमधनं वसूल होऊन परत लूट चालू आहे सगळ्या टोल नाक्यांवरती. माहित नाही लोकांना. आला टोल नाका, भरले पैसे, किती झाले, किती गाड्या गेल्या आतापर्यंत, कितीचं काम होतं. एक पाटी दिसते तुम्हाला तिकडे, या कामाला इतके पैसे खर्च झाले होते. रोज किती पैसे वसूल होत आहेत, किती दिवसामध्ये हे पैसे वसूल होणार आहेत, काही कशाचा कशाला पत्ता नाहीये. कोणाला माहिती पण नाही. आणि जनता या सगळ्या टोल नाक्यांवरती पैसे देत जाते. टोल घेणं वाईट नाहीये किंवा टोल लावणं चुकीचं नाहीये, पण त्या रस्त्याची किंमत संपल्यानंतर देखील तो चालू ठेवत राहणं हा गुन्हा आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पुढच्या 1-2 दिवसामध्ये याच्याबद्दल आंदोलन सुरू होणार. महाराष्ट्र झी 24 तास, एक पाऊल पुढे.